नमस्कार मित्रांनो, MPSC अचीवर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण एक आनंदाची बातमी बघणार आहोत. ती म्हणजे MPSCद्वारे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये असे मेन्शन करण्यात आले आहे की CSAT हा पेपर क्वालिफाईंग करण्यात येणार आहे. मित्रांनो, CSAT हा पेपर राज्यसेवा परीक्षेमध्ये असतो. या प्रसिद्धीपत्रकामध्ये सांगण्यात आले आहे की CSAT हा क्वालिफाईंग करण्यात निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी किमान 33% गुणांची अर्हता प्राप्त करण्यासाठी विहित करण्यात येत आहे. या पेपरमध्ये किमान 33% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक 1 मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. मित्रांनो, विद्यार्थ्यांकडून खूप दिवसांपासून याची डिमांड होती की CSAT पेपर हा क्वालिफाईंग करण्यात यावा. या संदर्भात आयोगाने सुद्धा एक कमिटी नेमली होती. या कमिटीच्या अनुषंगाने हे प्रसिद्धीपत्रक MPSCद्वारे जारी करण्यात आले आहे. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहिती आहे की GS पेपर 1 हा 200 मार्कांचा पेपर असतो आणि CSAT पेपर 2 हा 200 मार्काचा पेपर असतो. आपण राज्यसेवेबद्दल बोलत आहोत. यामध्ये जो कट ऑफ लागायचा प्रिलिमिनरी पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी जो कट ऑफ लागायचा तो कट ऑफ दोन्ही पेपरमध्ये पडलेल्या एकूण मार्कांच्या प्रमाणात लागायचा. म्हणजे 400 टोटल मार्क आहे. 400 पैकी किती मार्क्स नॉर्मलायझेशन केल्यानंतर एक कट ऑफ डिसाईड केला जायचा. ह्या कट ऑफच्या अनुषंगाने प्रिलिम कोण पास झाले, किती विद्यार्थी पास झाले हे ठरवण्यात यायचं. पण आता CSAT क्वालिफाईंग करण्यात आला आहे हा पेपर. याचा अर्थ असा की जो कट ऑफ कन्सिडर होणार आहे पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी त्यामध्ये फक्त GS पेपर 1 जो पहिला GSचा पेपर असतो त्या पेपरचे एकूण मार्क 200 मार्कांपैकी कट ऑफ हा डिसाईड केला जाणार आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही इथे लक्षात घेतली पाहिजे की जर CSAT पेपर 2 मध्ये जो आता क्वालिफाईंग करण्यात आला आहे त्यामध्ये 33% गुण असल्यानंतर पेपर क्रमांक 1 हा तुमचा चेक केला जाणार आहे. याचा अर्थ असा की जर CSAT पेपर 2 मध्ये 33% म्हणजेच 66.66 त्याला आपण राऊंड ऑफ केलं तर 67 मार्क 67 मार्क जर तुम्हाला CSAT पेपर क्रमांक 2 मध्ये मिळत असेल त्यानंतरच तुमचा GS पेपर 1 जो पहिला पेपर असतो तो चेक होणार आहे. तर ही गोष्ट तुम्ही इथे लक्षात घेतली पाहिजे. आता CSAT क्वालिफाय झाला, कमी अभ्यास करतो. मित्रांनो, हे एकदम चुकीचं ॲटिट्यूड किंवा चुकीचा निर्णय तुमचा राहील की आता CSAT पेपर क्वालिफाईंग झाला आहे, CSATवर जास्त लक्ष न देणे. जी प्रॅक्टिस पॅसेज सॉल्विंग प्रॅक्टिस असेल, लॉजिकल रिझनिंगची प्रॅक्टिस असेल, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडची प्रॅक्टिस ही आता करायची गरज नाही असं जर तुम्ही कन्सिडर करत असाल तर ही तुमची खूप मोठी चूक असणार आहे. CSAT क्वालिफाय असला तरीसुद्धा
ह्या पेपरला दुर्लक्ष करून चालणार नाही. ह्या पेपरचा किंबहुना आधी करण्यात जो आधी तुम्ही अभ्यास करायचे त्यापेक्षा किंबहुना जास्त अभ्यास क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला करावा लागू शकतो. त्यामुळे सीसॅटला हलगर्जीपणामध्ये घेऊ नका. आता सीसॅट क्वालिफाय होण्यापूर्वी पेपरचा पॅटर्न कसा होता हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. पॅसेजचे 50 प्रश्न, मॅथ्स आणि रिझनिंगचे 25 प्रश्न आणि डिसिजन मेकिंगचे 5 प्रश्न, असे टोटल 80 प्रश्न हा यापूर्वीचा पॅटर्न होता. पण आता सीसॅट क्वालिफाय केल्यानंतर माझ्या मते डिसिजन मेकिंगचे प्रश्न ह्या पेपरमध्ये असणार नाही. त्यानंतर पेपरला थोडंसं डिफिकल्ट बनवण्यासाठी पॅसेजचे जे प्रश्न आहेत ते 50 वरून कमी करण्यात येईल. 30 प्रश्न पॅसेजवर असण्याची दाट शक्यता आहे. पुढे मॅथ्स आणि रिझनिंगच्या प्रश्नांसाठी त्यांचं वेटेज हे वाढवण्यात येईल. त्यानंतर ह्या पेपरची एकूणच डिफिकल्टी लेवल ही आधी असणाऱ्या सीसॅटच्या पेपरपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. कारण की मित्रांनो, हा क्वालिफाईंग पेपर असल्यामुळे जास्तीत जास्त मुले इथे नापास झाले पाहिजे या दृष्टिकोनातून हा पेपर सेट करण्यात येऊ शकतो. जर सीसॅटच्या पेपरमध्ये मुले क्वालिफाय झाले नाही तर त्यांचा GS1चा पेपर चेक होणार नाही. त्यामुळे सीसॅटचा पेपर डिफिकल्ट असण्याची शक्यता आहे. परंतु हे पॅटर्न चेंज झाल्यानंतर 2022मध्ये होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा ही पहिली परीक्षा असणार आहे पॅटर्न चेंज नंतर. तर थोडासा सॉफ्ट एज विद्यार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे. पेपरची डिफिकल्टी लेवल थोडीफार प्रमाणात कमी असण्याची शक्यता आहे. कारण की मुलांना पेपरबद्दल ॲम्बिग्युइटी आहे. मुलांना स्पष्टता पेपरबद्दल नाही. किती प्रश्न विचारले जाणार आहे, पॅसेजचे प्रश्न किती असणार आहे वगैरे. त्यामुळे डिफिकल्टी लेवल ही कमी असू शकते. त्यानंतर मित्रांनो, सीसॅट क्वालिफाईंग जो पेपर करण्यात आला आहे यापूर्वी UPSCने सुद्धा हा पेपर 2015मध्ये क्वालिफाय केला होता. MPSC एक्झाममध्ये सीसॅटच्या पेपरचं स्वरूप हे बऱ्यापैकी UPSCच्या पेपरप्रमाणे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे पेपर पॅटर्न हा सिमिलर टू UPSC असू शकतो. फक्त डिफिकल्टी लेवलवरती हा व्हॅरी होईल. ऑफकोर्स हा पेपर UPSCच्या सीसॅट इतका तर डिफिकल्ट नसेल, पण त्या धर्तीवरती हा पेपर सेट करण्यात येऊ शकतो. मॅथ्सच्या प्रश्नांचं वेटेज जास्त असेल, जसं की UPSCच्या एक्झाममध्ये मॅथ्सच्या प्रश्नांचं वेटेज जास्त असतं. त्यानंतर निगेटिव्ह एक्झाम हेन्सफोर्थ, म्हणजे पहिल्या वर्षी हा पेपर थोडा सॉफ्ट एज विद्यार्थ्यांना देण्याच्या अनुषंगाने सोपा असू शकतो. पण 2022 नंतर म्हणजे 2023-24 पुढच्या ह्या पेपरची डिफिकल्टी लेवल ही येणाऱ्या वर्षांमध्ये वाढू शकते. त्यानंतर GS स्ट्रॉंग असणे गरजेचे आहेच, हे सर्वांना कळून चुकलेले आहे. पण ट्रेडिशनल सोर्सेसवरून आता तुम्हाला सोर्सेस चेंज करण्याची गरज पडणार आहे. UPSC एक्झाममध्ये
वापरले जाणारे सोर्सेस हे तुम्ही फॉलो करू शकता. UPSCमध्ये विचारले जाणारे कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन्स हे तुम्ही स्टडी करा, याची ॲनालिसिस करा. फॅक्च्युअल प्रश्न आणि रिपिटेशन ऑफ क्वेश्चन हे MPSCच्या येणाऱ्या एक्झाममध्ये दिसणार नाही. तर मित्रांनो, पॅटर्न चेंज झाल्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही. दुसरी गोष्ट, CSAT क्वालिफाईंग झाला म्हणजे इंजिनियर्सचा लॉस किंवा आर्ट्सवाल्यांचा फायदा असं तर मला काही वाटत नाही. थोड्याफार प्रमाणामध्ये जे नॉन इंजिनिअरिंग किंवा नॉन डॉक्टर्स विद्यार्थी आहे त्यांना थोडासा फायदा होऊ शकतो. याचा अर्थ असं नाही की त्यांचं मॅथ्स, रिझनिंग वगैरे ॲप्टिट्यूड चांगले नाही. त्यांचे पण ॲप्टिट्यूड इंजिनिअरिंगवाल्यांसारखेच आहे. त्यानंतर इंजिनिअरिंगवाल्यांना GS स्ट्रॉंग करावे लागणार आहे, हे तर सर्वांना माहीत आहे. पण असंही नाही की त्यांचा GS स्ट्रॉंग नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षा ही GSवरती पूर्ण डिपेंड असते. त्यामुळे कोणत्याच गटाने घाबरून किंवा जास्त एक्सायटेड व्हायची गरज नाही. वेळेप्रमाणे हे प्रत्येक गोष्टीचं स्वरूप बदलत जातं. याला ॲक्सेप्ट करा, स्वीकारा. चांगली स्ट्रॅटर्जी तयार करा, प्लॅनिंग चांगलं ठेवा. सर्वात महत्त्वाचं, जो तुम्ही टाईम टेबल बनवत आहे त्याचं एक्झिक्युशन सर्वात महत्त्वाचं आहे. तर हे एक्झिक्युशनवरती तुम्ही जास्त भर द्या, रादर दॅन फक्त प्लॅन करायचं. सर्व गोष्टी डोक्यात ठेवण्यापेक्षा ॲक्च्युअलमध्ये त्या गोष्टी उतरवण्याचा प्रयत्न करा आणि परीक्षेला सामोरे जा. थँक्यू. माहिती चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.